एकदम आज आमच्या घरी आलेले आहेत हरिभक्त परायण माझ्या पप्पांचे मित्र म्हणजे दत्तात्रय महाराज माळवणीकर बाबा। तर त्यांचे आज देवगाव कुंपाड येथे गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त कीर्तनाची सेवा कीर्तनरूपी सेवा आहे। तरी बाबा आमच्याकडे नेहमी येतात। बाबांचा जो आशीर्वाद आहे तो सुद्धा आमच्यावर नेहमी आहे। साधू माझे आजोबा पहिले तर म्हणत नव्हते, परंतु बिमार पडल्यापासून ती म्हणतात साधू संत येती घरी, साधू संत येती घरी घरा तोची दिवाळी दसरा। तर आज आपण बाबांना विचारू की तुम्हाला आमच्या या छोट्याशा घरात आल्यावर कसं वाटतं? धन्यवाद। तुमच्या घरी आल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे, कारण ही सुदाम झोपडी 0 मधून या ठिकाणी आपले हरिभक्तपरायण बाळूभाऊ यांनी इथपर्यंत हा कार्यक्रम आणलेला आहे। कारण आणि छोट्या घरामध्ये आनंद असतो, कुटुंब लहान आहे, तसेच या ठिकाणी स्वभाव खूप जोरदार आहे बाळूभाऊचा आणि त्यांची पत्नी तुम्ही सार्थक भैया दिदी त्या ठिकाणी बाबाला मी पहिल्या वेळेस म्हटलं होतं बाबा माळ घालून घ्या, बाबा म्हणे मला नाही घालायची माळ लागेल। मनुष्य भक्ती मार्गाकडे केव्हा येतो, देव जेव्हा त्याला काहीतरी चमत्कार दाखवतो त्या टायमाला माणूस म्हणतो देव आहे, तोपर्यंत माणूस देव नाहीच म्हणतो बरं का? हे काय बरोबर का नाही? तर तुमची इथं आल्यापासून खूप आनंद वाटला आणि तुमच्या घरी येण्याकरता मला खूप उत्सुकता निर्माण होते। इथं आलं की काहीच बोलायचं काम नाही, असं वाटतं आपण जसं काही माहेर घरामध्ये आलो, कारण तुमच्या सर्वच कुटुंबाचा स्वभाव असा आहे भगवान परमात्माने तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची शक्ती देव, भक्ती देव आणि या धार्मिक कार्यामध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य करू अशी सगळी सद्गुरू गजानन महाराज आणि यांना मी विनंती करतो। जय हरी, धन्यवाद। तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की बाबा तुमचं वय 65 वर्ष आहे, परंतु अजूनही तुम्ही दररोज कीर्तन करता, पण तुम्ही बस एसटी ने प्रवास करता, तर तुम्हाला थकवा जाणवत नाही का? नाही, आता माझं एवढं जरी वय झालं तरी मला थकवा येत नाही, कारण ही हरिनामाची शक्ती आहे, या नामस्मरणाची ताकद फार मोठी आहे। पण हे कळेल कोणाला, ज्याला समजेल त्याला कळत, अशी सर्वांना ही शक्ती कळत नसते। आता इतकं जरी वय झालं तरी या वयामध्ये थकवा नाही, हातपाय दुखत नाही, शुगर नाही, बीपी नाही, रोज वरण खातो,